लाईफ इंडिया टीव्ही न्यूज. भाजपा क्रीडा आघाडी ठाणे ग्रामीण जिल्हाध्यक्षपदी नुकतीच डॉक्टर यशवंतदादा सोरे यांची निवड करण्यात आली आहे. त्यांच्या या निवडीमुळे ठाणे ग्रामीण परिसरात कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. यावेळी बोलताना डॉक्टर यशवंतदादा सोरे यांनी पक्ष नेतृत्वाचे आभार मानले. त्यांनी सांगितले की क्रीडा क्षेत्रातील तरुणांना प्रोत्साहन देणे, ग्रामीण भागात क्रीडा सुविधा वाढवणे आणि नव्या खेळाडूंना संधी उपलब्ध करून देणे हे आपले प्रमुख उद्दिष्ट असेल. तसेच त्यांनी कार्यकर्त्यांना एकजुटीने काम करण्याचे आवाहन करत आगामी काळात क्रीडा आघाडी अधिक बळकट करण्याचा निर्धार त्यांनी यावेळी केला आहे. भारतीय जनता पार्टीपासून प्रवेश केल्यापासून मी पहिल्यांदा किसान मोर्चा ठाणे जिल्हा अध्यक्ष होतो. 3 वर्ष त्या पदावर काम केल्यानंतर शेतकऱ्यांच्या काही समस्या जाणून घेऊन त्या सोडवण्याचा प्रयत्न केला. त्याच्यानंतर पुढच्या 3 वर्षात मी व्यापारी आघाडीमध्ये जिल्हाध्यक्ष होतो. त्याच्यामध्ये मला जेवढं करता येईल तेवढं करण्याचा मी प्रयत्न केला. आता मला वरिष्ठांनी क्रीडा आघाडी ठाणे जिल्हा अध्यक्ष हे आत्ताच नियुक्ती केलेली आहे. तर त्यासाठी माझ्या परीने जेवढं शक्य होईल तेवढं पूर्ण सहकार्य करण्याचा मी प्रयत्न करेन. खेळाडूंच्या बाबतीत मी नेहमीच खेळाडूंना प्रोत्साहन करत आलेलो आहे. सर्व तालुक्यातीलच नाही तर सर्व जिल्ह्याला माहीत आहे की जिथेही कुठे खेळाचं आमंत्रण असेल तिथं थोडीफार काय मदत असेल ते करण्याचा मी पुरेपूर प्रयत्न करतो. ह्या ठाणे जिल्ह्यातील जे खेळाडू होतकरू खेळाडू आहेत त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी, त्यांच्या हातून अजून चांगलं काम करून घेण्यासाठी जे काही शक्य होईल ते सर्व मी करण्याचा प्रयत्न करेन. तसेच क्रीडामध्ये ज्या काही शासनाच्या सवलती असतील किंवा ज्या काही योजना असतील त्या राबवण्यासाठी मी 100% प्रयत्न करेन. आणि या ठाणे जिल्ह्यातील खेळाडू, होतकरू खेळाडू, आता जर विचार केला तर कुस्ती असेल, कबड्डी असेल, क्रिकेट असेल, सगळ्याच प्रकारचे खेळ आहेत. परंतु विशेषतः जर कुस्तीचा विषय घेतला तर या परिसरात भिवंडी तालुक्यात आज खूप काही पैलवान जिल्हास्तरीय नाही तर राज्यस्तरावर चांगल्या पद्धतीने खेळत आहेत. तर त्यांना प्रोत्साहन देऊन ते एखाद्या ऑलिम्पिक मध्ये कसे खेळतील किंवा अशा प्रकारचा प्रयत्न माझ्याकडून करण्याचा मी पुरेपूर प्रयत्न करेन. मी ज्या पद्धतीने खेळाडूंना मदत करत आलो आहे त्याच्यापेक्षा अधिक जास्त मदत मी करण्याचा प्रयत्न करेन आणि प्रत्येक खेळाडूला माझ्याकडून कसं सहकार्य होईल यासाठी मी 100% प्रयत्न करीन. आणि वरिष्ठांनी जो माझ्यावर विश्वास ठेवला तो सार्थ करण्यासाठी मी माझ्या परीने 100% प्रयत्न करेन. मी नेहमी सांगत असतो की आदरणीय माजी केंद्रीय पंचायती राज राज्यमंत्री कपिल पाटील साहेब हे आमच्यासाठी दैवत राहिलेले आहे. मी काही ठिकाणी बाईटमध्ये सुद्धा सांगतो की आमच्यासाठी सीएम पण आणि पीएम पण हे कपिल पाटीलच आहेत. त्यामुळे त्यांच्याच आशीर्वादाने हे सगळ्या गोष्टी घडत आहेत. तसेच आमच्या जिल्ह्यातील जिल्हाध्यक्ष जितेंद्र डाके साहेब यांनी अतिशय चांगल्या प्रकारचा विचार करून मला माझी निवड केली. त्याबद्दल मी त्यांनाही धन्यवाद देतो. परंतु कपिल पाटलांचं जे काम करण्याची पद्धत आहे म्हणजे भावलेली आहे. कारण त्यांचे एक हजरजबाबी नेतृत्व म्हणून आम्ही त्यांच्याकडे पाहत असतो. एक जर खरोखर ठाणे जिल्ह्याचा विकास पुरुष म्हणून ज्यांना ओळखलं जातं अशा पद्धतीचं काम हे कपिल पाटलांचं आहे. कुठलाही छोटा मोठा कार्यकर्ता गेला तरी त्याच्या ते आवर्जून त्याचं काम करण्याचा प्रयत्न करतात आणि तीच पद्धत आम्हाला अतिशय मनाला भावून गेलेली आहे. म्हणून आम्ही त्यांच्या पाठीमागे खंबीरपणे उभे राहतो आणि त्यांच्याच आशीर्वादाने हे मला पद मिळालेलं आहे. आता माझी निवड झाल्यामुळे, आताच 2 दिवसापूर्वी माझी निवड झाली, त्याच्यामुळे मी पहिल्यांदा सर्व जे मंडळ आहेत ठाणे जिल्ह्यातील त्या मंडळांचे मंडळ अध्यक्ष तयार करून त्यांच्या मागे एक कमिटी तयार करण्याचा प्रयत्न करीन. ते करत असताना ज्या मंडळामध्ये आम्ही जाऊ, मग ते भिवंडीचे असेल, मुरबाडचे असेल, शहापूरचे असेल, म्हणजे जिथेही जाऊ तिथे त्या पद्धतीचे त्या खेळाडूंना एकत्र करून त्यांच्याशी थोडीफार चर्चा करून संवाद साधून आणि त्यांच्या समस्या जाणून घेण्याचा आम्ही पहिल्यांदा प्रयत्न करू. आणि त्या निमित्ताने आम्हाला जी माहिती हाती येईल त्याच्यात काय मार्ग काढता येतील ते वरिष्ठांशी बोलून आम्ही त्यांचं समाधान करण्याचा प्रयत्न करू. लाईफ इंडिया टीव्ही न्यूज.